Zee 24 तास एक पाऊल पुढे। शेगावचे गजानन महाराज यांच्या गजानन विजय या संपूर्ण ओवीमध्ये एक उदाहरण येतं आणि ते म्हणजे एक बिथरलेला घोडा असतो, तो घोडा शांत होतो। अर्थात ही झाली जुन्या काळची गोष्ट, पण अजूनही याचं प्रत्यंतर येतं। माणूस तर माणूस, पण बिथरलेला अश्वही माऊलींच्या कृपेने कसा शांत होतो याचा प्रत्ययी वारीत आला। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। माऊलींच्या पालखी पुढे जे मानाचे अश्व समजले जातात ते असतात चितोळे सरकारांचे हे अश्व। आपण पाहू शकतो, हा आहे गजानन आणि हा आहे गणेश। मागच्या वर्षी माऊलींच्या घोड्याचं दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्यामुळे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात खास या गजाननाला आणण्यात आलं होतं। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गजानन आला होता आणि हा जो गजानन आहे तो काहीसा ॲग्रेसिव्ह म्हणजेच रागीट होता। माणसं दिसल्यानंतर तो उधळायचा। मात्र गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून ही वारी सुरू झालेली आहे तेव्हापासून तुम्ही पाहू शकता की गजाननाचा स्वभाव कसा झालेला आहे। माणसं अगदी शांतपणे त्याला स्पर्श करतायत, त्याला नमस्कार करतायत। माऊलींचा अश्व असल्यामुळे ह्या अश्वावरच माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात, त्यामुळे ह्या अश्वाचा मान हा मोठा आहे आणि तुम्ही पाहू शकता की भाविक अगदी शांतपणे आरामात त्याचं दर्शन घेत आहेत, त्याला नमस्कार करता आहेत, त्याच्या चेहऱ्यावर माथा टेकवता आहेत। त्यामुळे अर्थातच एखादा रागीट अश्व इतक्या पद्धतीने शांत होतो तर ह्याला काय म्हणावी, माऊलींची भक्ती म्हणावी का माऊलींची कृपा म्हणावी। आपण या अश्वाचे जे चोपदार आहेत तुकाराम कोळी त्यांना विचारूयात की तुकाराम, नेमकं काय झालं? गजानन रागीट होता आणि गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की शांत झालं, काय झालं? ह्या म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये घोडं म्हणजे हे माऊलींचं घोडं नव्हतं। म्हणजे यंदाच्या वर्षी नवीन आणलेलं आहे, या म्हणजे 1.5 महिना झालाय या आणलेलं आहे। अगोदर लय उधळत होतं घोडं, लय दंका करत होतं। इथं काय प्रस्थान झाले दुसऱ्यापासून आता मी बघतो अजूनपर्यंत माणसाला पण कोणाला धक्का लागला नाही, एवढं शांत रीतीने आलेलं आहे घोडं। ह्या माऊलींचं असं एवढं ते फार हे आहे, ताकद आहे असं ह्या माऊलीचं म्हणजे हे आहे, वैशिष्ट्य आहे। एकूणच आपण आतापर्यंत दिवेघाट असो किंवा बाकीच्या दृश्यांमध्ये पाहिलेलं असेल की किती मोठ्या संख्येनं भाविक हे रथाच्या आणि आजूबाजूला गर्दी करत असतात। त्यामुळे अशा वेळी अश्व हे उधळले जाणं किंवा त्यांना राग येणं हे साहजिक आहे। पण ही माऊलींची कृपाच म्हणावी लागेल की गजानन आणि गणेश हे अगदी या पंढरीच्या वारीत विठुरायाच्या चरणी लीन झाल्यासारखेच माऊलींची सेवा करतायत आणि त्यांची ही सेवा थेट पंढरपुरापर्यंत कायम राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, सासवड। सोपान काकांच्या पालखीचं आज 3च्या सुमारास प्रस्थान झालं। यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। 150 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा या पालखीला आहे। मंदिराचे विश्वस्त आणि इतर पाहुण्यांच्या उपस्थितीत पालखी वाजत गाजत निघाली। मानाच्या 7 पालख्यांपैकी ही पालखी मानली जाते। यावेळी पालखी सोहळ्यात शिवसेना आमदार विजय शिवतारेही उपस्थित होते। सोपान काकांची पालखी ही प्रघाताप्रमाणे आज मार्गस्थ झाली आहे। आजचा मुक्काम हा प्रघाताप्रमाणेच सासवड मुक्कामीच असणार आहे। सोपान काकांच्या पालखीला देखील वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। सासवडमध्ये आज 2 पालख्या मानाच्या समजल्या जातात, एक तर म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची आणि दुसरी म्हणजे सोपान काकांची ही पालखी। सोपान काका महाराजांच्या पालखीचा आज सासवडहून पंढरपूरकडे प्रस्थान झालं। यावेळी सोपान काका महाराजांच्या मंदिराचे प्रमुख विश्वस्त गोपाळ गोसावी आणि शिवसेना आमदार विजय शिवतारे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। मानाच्या 7 पालख्यांपैकी सोपान काका महाराजांच्या पालखीचं नुकतंच प्रस्थान झालेलं आहे। आपल्याबरोबर आहेत या मंदिराचे मुख्य विश्वस्त गोपाळ गोसावी। गोसावी, आत्ताच पालखीचं प्रस्थान झालेलं आहे, आता कधीपर्यंत आणि प्रवास कसा असेल आणि कधीपर्यंत पंढरपूरला पालखी पोहोचेल? ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत पंढरपूरला पोहोचणार। सर्वात मी प्रवास असेल तर फक्त आमच्या पालखीचा अंतर विचारात घेऊन आता आज प्रत्येक वर्षी द्वादशीला पालखी निघते, दशमीला पंढरपूरला पोहोचते। आणि दरवर्षीच म्हणजे सोपान काकांच्या पालखीची मानाची पालखी असल्यामुळे भाविकांचा उत्साह खूप जास्त असतो। यावेळेस कसा? दरवर्षी संख्या वाढतच चाललेली आहे, यावर्षी तर फार मोठ्या प्रमाणामध्ये संख्या असेल अशी कल्पना, आता कल्पनाही जरूर नाही। आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे। शिवतारे साहेब, जसं गोसावी साहेब म्हटले की ही एक मानाची पालखी आहे, त्यामुळे सासवडकरांचा जसा पालखीच्या स्वागतासाठी उत्साह असतो तशी ही सासवडमधून निघणारी पालखी असते। तुमचा अनुभव अजूनपर्यंत कसा राहिला? नाही, माऊलींच्या पालखीबरोबरच त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या पालखी इतकंच महत्त्व सोपान काकांच्या पालखीचं आहे।
आणि संपूर्ण सासवड नगरी जशी माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज आहे तशीच आज इथून माऊलींची पालखी उद्या सकाळी निघणार इथून, परंतु आज सोपान काकांची पालखी इथून प्रस्थान करते. दिवसेंदिवस खूप मोठं प्रस्थ याही पालखीचं होत आहे. मार्ग वेगळा केलेला आहे आणि त्याच्यामुळे गावागावच्या लोकांना आनंद मिळतोय. स्वागतासाठी हजारो शेतकरी तयार असतात. यावर्षी पाऊस खूप चांगला सुरुवातीला झाल्यामुळे पेरण्या संपूर्ण जवळजवळ 100% पुरंदर तालुक्यातील झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय आनंदमयी अशा वातावरणामध्ये महाराजांच्या समवेत माझ्या मते हजारो वारकरी समेत चालत जातील आणि प्रत्येक गावागावामधून त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या इतर सगळ्या सोयी सुविधांसाठी संपूर्ण प्रशासन सुद्धा सज्ज आहे. संतांनी म्हटलंय की भेदाभेद अमंगळ. त्या पद्धतीनं माऊलींची आणि तुकारामांची पालखी असली तरी सोपान काकांची पालखी पण तितक्याच महत्त्वाची आहे. भाविकांसाठी कुठल्याही पालखीचं महत्त्व कमी किंवा जास्त नसतं. त्यांच्यासाठी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब असते. त्यामुळे आता ही पालखी इथून निघालेली आहे आणि आता पंढरपूरकडे प्रस्थान करू लागली. दशमीला ती पंढरपूरला पोहोचेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, सासवड. यंदा महाराष्ट्रावर वरुण राजा प्रसन्न झालाय. जून महिन्यातच महाराष्ट्राच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे यंदा वारीला येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. मात्र आपला भाड बिस्तारा डोक्यावर घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाऊस काहीसा अडचणीचा ठरतोय. अशावेळी प्लास्टिक कव्हर हे वारकऱ्यांसाठी वरदान ठरलंय. ऊन पावसाची तमानं बाळगता पंढरीच्या दिशेनं निघालेला वारकरी हेच वारीचं खऱ्या अर्थानं आकर्षण. यंदा पाऊस चांगला पडल्यानं वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अभूतपूर्व वाढली आहे. अनेक वारकरी हे एकटेच किंवा कुटुंबासहित वारीला निघतात. दिंडीबरोबर चालणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था दिंडीबरोबरच केली जाते. मात्र एकट्याने जाणाऱ्या वारकऱ्यांना दरवेळेस स्वतःची सोय करणं जमतच असं नाही. त्यातच पाऊस वारकऱ्यांच्या अडचणीत भर घालतोय. त्यामुळे अशा वारकऱ्यांना आधार आहे तो या प्लॅस्टिक कव्हर्सचा. वारकऱ्यांना परवडणाऱ्या दरात हे कव्हर्स मिळत असल्यानं वारीत या कव्हर्सची विक्री जोरदार सुरू आहे. वर्षानुवर्ष वारी करणाऱ्या वारकऱ्यांनी यंदा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ही वाटलं आम्हाला की 25 वर्षाच्या अगोदर वाटलं मला की वारी माऊलीची आपल्याला करायची. जीवन आपलं माऊलीला व्हायचं. आपल्याला संसारात आनंद नाही, आपल्याला खरा आनंद आहे माऊलीपासून. या रंगीबेरंगी प्लास्टिक कव्हर्सचा वापर पावसापासून बचाव करण्यासाठी तर होतोच, त्याचबरोबर आसऱ्याच्या ठिकाणी बसण्यासाठी, झोपण्यासाठी सुद्धा होतो. औरंगाबादमधून एका विक्रेत्याने 2 किंवा 3 हजार कव्हर्स आणलीत आणि प्रत्येकी 20 रुपयांना विकली. वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे यावेळेस विक्रेतेही खुशीत आहेत. चालताना पाऊस लागल, पाय भरतील, त्याच्यासाठी त्रास होणारच. याच्यामुळे फायदा म्हणजे अंग भिजणार नाही ना. कुठं विश्रांती घ्यायची तर बसायला काम कर. त्याच्यामुळे वारकरी सेवा बी आणि आम्हाला बी 5 रुपये फायदा मिळतो. खडतर प्रवास करत वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. ऊन पाऊस काहीही असो, विठुरायाच्या दर्शनाची आसच त्यांचा प्रवास सुखकर करत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, आळंदी. एक छोटासा विसावा पाहत राहा आनंद वारी. झी 24 तास, एक पाऊल पुढे.